औद्योगिक क्रांतीनंतर कारखान्यामुळे होणारे कार्बन उत्सर्जन आणि वृक्षतोड यामुळे वातावरणात बदल दिसून आलेत. मे सारख्या महिन्यात एक दिवसात 200 मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस पडू लागलाय. भविष्यात अशीच स्थिती राहिल्यास मानवाला जगणे मुश्किल होईल. त्यामुळे पर्यावरण रक्षणासाठी बांबू लागवड आवश्यक आहे. बहुउपयोगी बांबू लागवडीसाठी शेतकऱ्यांनी पुढे यावे असे आवाहन कृषी मूल्य आयोगाचे पाशा पटेल यांनी शेतकऱ्यांना केले. ते ठाण्याच्या पेटणे हॉस्पिटलजवळ बांबू लागवड शेतकरी मेळाव्यानिमित्त बोलत होते. ठाण्यात बांबू लागवडीबाबत शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. ठाण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालय व श्रमजीवी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने हा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यामध्ये बांबू लागवडीबाबत मार्गदर्शन करण्यासाठी कृषी मूल्य आयोगाचे पाशा पटेल उपस्थित होते. तहसीलदार अमित पुरी यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाची सुरुवात केली, तर पटेल यांनी बांबू लागवडीबाबत शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. निसर्गामध्ये होणारे बदल कशामुळे होतात हे पटेल यांनी उपस्थितांना समजावून सांगितले. 1765 मध्ये इंजिनचा शोध लागला. पुढे झालेल्या औद्योगिक क्रांतीमुळे आणि कारखान्यांमुळे होणारे कार्बनचे उत्सर्जन तसेच होणारे वृक्षतोड यामुळे वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे. यंदाच्या वर्षात मे महिन्यामध्ये 200 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस मुंबईमध्ये पडला आहे. हा 100 वर्षाचा इतिहास आहे. तर 2024 वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण 427 ppm इतके होते. ते 2050 पर्यंत 450 ppm पर्यंत पोहोचू शकते असे पटेल यांनी सांगितले. जर असे झाले तर मानवाला पृथ्वीवर जगणे मुश्किल होईल. त्यामुळे येणाऱ्या पिढीसाठी निसर्ग वाचवणे काळाची गरज आहे असेही पटेल यांनी सांगितले. ठाणे शहरातील कोपरी पुलाजवळील नाशिक मुंबई मार्गावर एका ट्रक चालकाच्या धडकेत झालेल्या अपघातात एका दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. या अपघाताची नोंद नौपाडा पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलिसांनी मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी ठाणे जिल्हा रुग्णालयात पाठवला आहे. तस्लीम मोहम्मद अन्सारी असे अपघातात मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ठाण्यातील नितीन कंपनी भागात ते राहत होते. अन्सारी हे आज कामानिमित्त दुचाकीने मुंबईच्या दिशेने प्रवास करत होते. त्यांची दुचाकी कोपरी पुलाजवळ येतात नाशिक मुंबई महामार्गावर गुजरातहून कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकची धडक अन्सारी यांच्या दुचाकीला बसली. या अपघातात अन्सारी गंभीररित्या जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच नौपाडा पोलीस कर्मचारी, शहर वाहतूक पोलीस कर्मचारी आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. शहर वाहतूक पोलीस कर्मचारी यांनी मृत व्यक्तीचा मृतदेह रुग्णवाहिकेमधून पुढील कार्यवाहीकरिता ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवला. परंतु या दुचाकी चालकाने वाहन चालवताना शिरस्त्राण परिधान केले नसल्याचे वाहतूक पोलीस कर्मचारी यांच्या निदर्शनास आले. या अपघातामुळे सुमारे अर्धा तास या वाहिनीवरील वाहतूक धीम्या गतीने सुरू होती. अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला करून रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे मोकळा करण्यात आला. ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून सांगण्यात आले. मे महिन्यात सुरू झालेल्या अवकाळी पावसाचा फटका पालेभाज्यांना बसला असल्याचे चित्र आहे. पावसाच्या पाण्याने तसे वाहतुकी दरम्यान पालेभाज्या खराब होण्याचे प्रमाण वाढले असून किरकोळ बाजारात भाज्यांच्या दरात 10 ते 20 रुपयांनी वाढ झाली. तर घाऊक बाजारात माल जास्त आणि त्यांची विक्री होत नसल्याने शिल्लक राहिलेल्या पालेभाज्या खराब झाल्याने फेकाव्या लागल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. नवी मुंबई येथील वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीत पुणे, जुन्नर, नगर, सातारा, बारामती अशा विविध जिल्ह्यातून भाज्या दाखल होतात. या बाजार समितीतून या भाज्या ठाणे, मुंबई तसेच उपनगरातील किरकोळ बाजारात विक्रीसाठी जातात. नियमित बाजार समितीत अंदाजे 550 ते 600 भाज्यांच्या गाड्या दाखल होत असतात. यामध्ये सातारा, सांगली, नाशिक या जिल्ह्यातून पालेभाज्यांच्या 60 ते 70 गाड्या दाखल होत असतात. मागील काही दिवसापासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे घाऊक तसेच किरकोळ बाजारातील पालेभाज्या खराब होण्याचे प्रमाण वाढले. त्याचबरोबर पावसामुळे वाहतुकी दरम्यान भाजी खराब होत असल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण.
कल्याण, ठाणे आणि नवी मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी जास्त जागांची मागणी करत असल्याने भारतीय जनता पक्षाने स्वबळावर निवडणूक लढण्याची चाचपणी सुरू केली. त्यामुळे राज्यात महायुती असली तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मात्र एकला चलो रे ची भूमिका महायुतीचे पक्ष घेणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सप्टेंबर ते नोव्हेंबर दरम्यान होण्याची शक्यता असून सर्वच राजकीय पक्षांनी या निवडणुकीकरिता कंबर कसले. या निवडणुकीत महायुतीच्या पक्षाने एकत्रित निवडणूक लढवण्याची भूमिका घेतली असली तरी शिवसेनेने मुंबई, ठाणे, कल्याण आणि नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत जास्त जागा मागण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबई येथे आले असताना भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी भाजप आणि महायुतीमधील नेत्यांची भूमिका स्पष्ट केली होती. मित्र पक्ष जर त्यांच्या ताकदीपेक्षा जास्त जागा मागत असतील तर स्वबळावर निवडणूक लढण्याची चाचपणी करावी असा सूर भाजपमधून आला आहे. त्या दृष्टीने ठाणे, कल्याण आणि नवी मुंबई या महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्याबाबत चाचपणी करावी अशा सूचना भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी दिल्याचे समजते. ठाणे महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढवावी अशी मागणी स्थानिक पदाधिकारी करत आहेत. तसेच नवी मुंबईची निवडणूक देखील एकट्याने लढावी अशी भूमिका वनमंत्री गणेश नाईक यांनी वारंवार मांडली आहे. ठाणे शहरात उशिरा सुरू झालेल्या खोदकामामुळे ठाणेकरांची डोकेदुखी वाढली आहे. मान्सूनपूर्व तयारीसाठी हाती घेतलेली कामे पावसाळा तोंडावर आला तरी पूर्ण झालेली नाहीत. ठिकठिकाणी खोदलेले रस्ते, अपुरे नाले सफाई यामुळे नागरिकांच्या डोक्याला ताप झाला आहे. त्यामुळे ठाणेकरांकडून प्रशासनाविरोधात संताप व्यक्त होतोय. मार्च महिन्याच्या शेवटी किंवा एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला हाती घेतली जाणारी कामे यंदा उशिरा सुरू करण्यात आली. जलवाहिन्या किंवा केबल टाकणे, ड्रेनेज लाईन सुधारणे यासाठी रस्त्याची ठिकठिकाणी खोदकामे सुरू करण्यात आली. त्यात लोकमान्यनगर, TMT डेपो, तीन हात नाका जंक्शन, वर्तकनगर, पोखरण रोड नंबर 1, नितीन कंपनी सिग्नल जवळील गणेशवाडी सर्व्हिस रोड, MH शाळेसमोर, वैतीवाडी, रामचंद्रनगर, कोपरी रेल्वे स्टेशन जवळ व घोडबंद रोड येथे आरमॉल समोरील सेवा रस्ता, देवदेया या ठिकाणी कामे सुरू आहेत. मात्र मान्सूनपूर्व पावसाने या विकास कामाची पोलखोल केले. या खोदलेल्या 7 रस्त्यामुळे आणि खड्ड्यांमुळे ठाणेकरांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. या खड्ड्यात साचलेल्या पाण्यामुळे अनेक अपघात देखील होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाविरोधात नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली. एखादा बळी गेल्यानंतर प्रशासनाला जाग येणार का असा प्रश्न ठाणेकरांनी उपस्थित केला आहे.